जेव्हा बाप्पा येतात हम्म. गल्लीमध्ये हम्म. तेव्हा किती आनंद होतो. खूपच आनंद होतो. आता फटाक्या फोडणे, आतषबाजी करणे, ढोल वगैरे वाजवणे, जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे वाद्य वाजवले जातात आपल्या इकडे या ठिकाणी. आता जर आमची मूर्ती भारत माता म्हणजे लालबागच्या इथून आमची मूर्ती येते, जवळजवळ आम्हाला ती ओढत आणायला जवळजवळ 5 तास लागतात. तेव्हा तो बाजा वगैरे ठेवत नाही. सुरुवातीला बाजा जो असतो जेव्हा मंडपाच्या बाहेर येते, भारत माताच्या म्हणजे मूर्तिकाराच्या कारखान्यातून बाहेर येते, त्यावेळेस आम्ही थोडा वेळ वाजवतो, अर्धा तास. त्यानंतर वाद्य डायरेक्ट आम्ही आमच्या एरियात परिसरात आल्यावर आम्ही ते वाजवायला सुरुवात करतो. आणि तो जो 3-4 तासाचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये आम्ही 4 ते 5 वाद्य आमचे असतातच. आणि काही बेंजोवाले आहेत किंवा ढोल पथक वगैरे आहेत, ते स्वतःहून येऊन वाजवून जातात. ते पण विनामूल्य येऊन वाजवून जातात. याचं खूप अपूर्व वाटतं आम्हाला त्या गोष्टीचं. आणि ते बाप्पाचंच हे असं काहीतरी आहे आशीर्वाद, असं आपण समजूया तो.